निवडणूक ही गंभीरतेने घ्यायची असते। आणि आता अनेक लोक असं म्हणत होते की ही जी काही 5 राज्यांची निवडणूक आहे, रन अप टू लोकसभा आहे, लोकसभेचं जे काही आहे ते या राज्यांमध्येच त्याचा निर्णय होणार आहे। पण त्याही वेळेस माझं मत ठाम होतं की 5 राज्यांच्या निवडणुकीत विजय तर आपल्याला मिळेल, पण या 5 राज्यात विजय मिळो का न मिळो, लोकांनी एक गोष्ट मनामध्ये पक्की ठेवली आहे की देशाची सूत्र पुन्हा एकदा मोदीजींच्याच हातात आहे। अलीकडच्या काळामध्ये अनेक वेळा वातावरण तयार केलं जातं। आपण बघितलं होतं अशाच प्रकारचं वातावरण 2018 साली तयार झालं आणि मग त्यावेळेस आपण 3 राज्य देखील हारलो। तरी देखील त्या 3ही राज्यांमध्ये लगेचच्या 3 महिन्यांनी झालेल्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठं यश हे भारतीय जनता पक्षाला लोकांनी दिलं। आज देशातला जो सामान्य माणूस आहे, या माणसाच्या मनामध्ये ही खात्री आहे की या देशाला जर कोणी विकसित करू शकत असेल तर ते मोदीजी करू शकतात। या देशाच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये कोणी परिवर्तन करू शकत असेल तर ते मोदीजी करू शकतात। आणि म्हणून राहुल गांधींनी या सगळ्या राज्यांमध्ये जाऊन 7 गॅरंट्या दिल्या होत्या, पण राहुल गांधींच्या 7ही गॅरंट्या या लोकांनी नाकारल्या आणि लोकांनी सांगितलं एक ही गॅरंटी काफी है, वो गॅरंटी है नरेंद्र मोदी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।